ज्ञानोबा माऊली तुकाराम जय वा 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 ज्ञानोबा माऊली तुकाराम ज्ञानोबा माऊली तुकाराम आमच्यात आदरणीय आमचे बंधू हरिभक्त परायण महावीर महाराज घुले यांचा तबला वाजायला नादच करायचा नाही त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या हा असं वाटतं उठूनच नाचावं हा आता कथेत बी आम्ही होतो ना असं वाटतं व्यासपीठावरून खाली जावं आणि नाचत बसावं आमच्या राधाला त्यामुळंच असं वाटतं कवरही नाचावं आणि तसेच पेटीची साथ करणारे उत्कृष्ट आमचे डोमकावळे महाराज त्यांच्यासाठी सुद्धा जोरदार टाळ्या आमच्या दिंडीमध्ये दादा सगळी माणसं फ्रेश गुलाबाच्या फुलासारखे चेहरे त्यांचे म्हणून या ठिकाणी सगळे वारकरी आमचं महिला मंडळ पुरुष मंडळ झेंडेकरी टाळकरी सगळे फ्रेश असतात म्हणून या ठिकाणी आमचे सर्व तरुण बांधव सोलेवाडीकर भजनी मंडळ या ठिकाणी सगळे अस्तरे खरोखर 8 दिवस माऊलींसाठी त्याग करून आलेले आहेत घरादाराचा कायमचा करू नका म्हणाव कायमचं थोडंच करतो आपण रोज म्हणतो संसार दुःख मोड चहूकडे इंगाळ विश्रांती नाही कोठे रात्र दिवस तळमळ काम क्रोध लोभ शोणी पाठी लागली ओडाळ गवणा मी चरण जाऊ दृष्टी देईला निर्मळा धर्म जागोत दैवाचा देवा पर उपकारी अंधळा दृष्टी देतो त्याचे नाव मी उच्चारी धर्म जागोत दैवाचा देवा पर उपकारी दृष्टी देतो त्याचे संसाराचा कायमचा त्याग करणे एवढी सोपी गोष्ट नाही आपण दररोज म्हणतो काकड्यात संसार दुःख मोळ चौकडे इंगळ मग म्हटलं बांधा गबाळ आणि चला हिमालयात तिथे एखाद्या संन्याशाच्या आश्रमात राहा ते म्हणतात नाही नाही तसं कसं जमन आपण म्हणतो पण ते करू शकत भई वाटे पर न सुटे हा संसार असं जर झालं असतं तर म्हणले असते माई साहेब इशीतूनच राम राम घरी सुद्धा नका येऊ हाय का नाही म्हणून सगळी प्रेमाची मंडळी आहेत आमचे सोलेवाडीकर तरुण बांधव आमचे नान्नजकर सर्व महिला मंडळ पुरुष मंडळ सर्व भोरवाडीचे महिला मंडळ पुरुष मंडळ या ठिकाणी आमचे आप्पा गोगरगावचे महाराज मंडळी पांगुळगव्हाणचे महाराज मंडळी सोलेवाडीचे बोहरवाडीचे पाटोद्याचे जामखेडचे आष्टे कोण म्हणलं मग आमचं नावच नाही घेतलं इकडे या बरं खामगाव वा 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 इकडे या तुमचा सत्कार करूया आमचे श्रीगोंद्याचे काका आहेत वडाळ्याचे आगीचे आहेत चोबेवाडीचे आहेत अजून आमच्या लटके महाराजाचं काय नाव गावाचं नाव तुमच्या सातेफळ ती अजून रुसले नाही बरं का पण बायांच्या पोटात काही राहतच नाही मला तर टेन्शनच आलं बाय म्हणलं आता कोणाचंच नाव घ्यायचं नको नुसतं महिला मंडळ पुरुष मंडळ म्हणायचे एवढंच बस आहे का नाही कुणाच्या नावाचा उल्लेख नाही बरोबर आहे सतीश महाराज बाप्पू महाराज बरोबर आहे ना महिला मंडळ आणि पुरुष मंडळ त्यात सगळे वारकरी आले आहे का नाही म्हणून या ठिकाणी आता कुणाचं नाव आलं नाही आलं तरी राग मानायचा
नाही हा ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम, हे ज्ञानोबा माऊली तुकाराम, ज्ञानोबा माऊली तुकाराम. हो 9 वाजले की मला सांगा बरं का, आहे का नाही. हा कारण कसं आहे इथं कसं आहे धुंद झाला तुझा, एकदा देह भान विसरलं की काही लक्षात राहत नाही. म्हणून चला या ठिकाणी श्री क्षेत्र ज्ञानेश्वर सेवा संस्थान भोरवाडी ते श्री क्षेत्र आळंदी देवाची जाणारा पायी दिंडी सोहळा, दिंडी सोहळ्यातील 5वा मुक्काम या ठिकाणी परमादरणीय दादा काय नाव तुमचं, आदरणीय आमचे ज्येष्ठ श्रेष्ठ साहेबराव नामदेव, बरोबर आहे, साहेबराव नामदेवराव चौधरी आणि त्यांचे चिरंजीव सुनीलराव साहेबराव चौधरी, तसेच त्यांचे धाकटे चिरंजीव अनिलराव साहेबराव चौधरी, त्यांचा चौधरी परिवार परिपूर्ण अशा पद्धतीनं 8 दिवस झालं मला फोन येतो आहेत, माई साहेब कधी येणार, कसे येणार, काय येणार, किती लोक येणार. म्हणजे एवढे लोक आपली सेवा करतात, एवढी देवाची वाट पाहत नाहीत, एवढी आपली वाट पाहतात. आणि खरोखर तुम्ही सुद्धा तेवढाच असताना त्याग करतात, तुम्हालाही धन्यवाद. आणि या चौधरी परिवाराला सुद्धा मी मनापासून धन्यवाद देते. आणि माझ्या माऊलींचा आशीर्वाद त्यांच्या पाठीशी असा सदैव राहावं, त्यांना आरोग्य ऐश्वर प्राप्त व्हावं, त्यांच्या जीवनाची सुद्धा भरभराटी व्हावं. आणि माझ्या माऊलींकडे जो जातो, माझ्या माऊलीच्या भक्तांची जो सेवा करतो, ती माझी माऊली मात्र कोणाला अनाथ ठेवत नाही, ती सगळ्याला सनात करते आणि सगळ्यांची इच्छा पूर्ण करते. म्हणून त्यांच्या सगळ्या इच्छा कामना मनोकामना माऊलींनी पूर्ण करावा. कल्पतरू तळवटी फुका कल्पतरू तळवटी जो कोणी बैसला, काय होणे त्याला सांगा जोजी. म्हणून या ठिकाणी कल्पवृक्षाखाली जो बसतो ना, त्याला काहीच ऊन राहत नाही जीवनामध्ये. म्हणून ज्यांना ज्यांना असणारा खरोखर माऊलींचा अनुभव आहे, ते माणसं काही काही तोंडाने सांगतात. त्या श्रीगोंद्याच्या माऊलीनं तोंडानं सांगितलं का, तर महाराज सांगतात तेवढी ताकदच माझ्या माऊलीमध्ये आहे. म्हणून या ठिकाणी तुम्ही जे असणारे माझे वारकरी सगळे माऊलीकडे येत आहेत ना भेटायला, तर तुमची सुद्धा माऊली तुमच्या मनोकामना सगळ्या पूर्ण करतील. प्रत्येकाच्या मनोकामना पूर्ण होतील. आमच्या महिला मंडळाच्या, आमच्या पुरुष मंडळाच्या, आमच्या बंधू बांधवाच्या, आमच्या झेंडेकरांच्या, आमच्या ट्रकवाले मारुती दादाच्या, सगळ्यांच्या असणारे या ठिकाणी सगळ्यांची इच्छा माझी माऊली नक्की पूर्ण करेल. आणि करायलाच पाहिजे. फक्त तेवढी निष्ठा ठेवा. निष्ठी करायची नाही, कारण श्रद्धेला फळ आहे, निष्ठेला फळ आहे. मी नेहमी सांगत असते, जसा निश्चय असल्याच्या नंतर तो ससा सुद्धा काय करतो, तर त्या ठिकाणी वाघाला पळून लावत असतो. ऐक नाही, तसं या ठिकाणी आपण सुद्धा सशासारखेच आहोत. आपण जर निश्चय ठेवला तर आपण सुद्धा त्या ठिकाणी काळरूपी वाघाला पळून लावल्याशिवाय राहणार नाही. म्हणून ज्ञानदेव मौन जपमाळांतरी धरणी श्री हरी जपे सदा, हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी. म्हणून सर्वांनी माऊलींचं भजन करायचं, हरिपाठ घ्यायचा, हरिमुखी म्हणायचं आणि उठल्या बसल्या नामस्मरण करा. हे तुमच्या महाराज हे लोकांमध्ये कामाला तर येणारच आहे, पण स्वर्गाला गेल्यावर सुद्धा ह्याचं फार तुम्हाला फायदा होणार आहे. कारण यमयातनातून तुम्ही मुक्त होणार. एक दृष्टांत सांगते तुमच्यासाठी, लक्षपूर्वक ऐका. मी थोड्याच वेळ प्रवचन सांगणार आहे, फक्त 9 वाजेपर्यंत, कारण आम्हाला भुका लागलेल्या आहेत. सकाळी नेरे केलेले आहेत आम्ही. तुम्ही म्हणाल काय भुका भुका करायला लागलात, तसं काय नाही, 2-4 बरे चहा झाला आहे, काय टेन्शन घेऊ नका बरं का. कारण का आमच्या वारकऱ्याची दया मलाच येते, म्हणून मी म्हटलं उभं राहायला यांना नको त्रास. आपलं प्रवचन संगीत प्रवचन, आणि प्रवचनात आणि कीर्तनात काहीच बदल नाही. मी जी कीर्तनात सांगणार होते ना, तेच प्रवचनामध्ये सांगणार आहे. प्यार से कहिए राधेश्याम. चला, माझ्या भगवंताच्या नावाचं महत्त्व तुम्हाला सांगते, माझ्या माऊलीच्या नावाचं महत्त्व तुम्हाला सांगते. एक नास्तिक माणूस होता. कोण होता? नास्तिक. नास्तिक आस्तिक कळतं ना तुम्हाला. म्हणून त्या ठिकाणी महाराजाला असणारं खरोखर भजन कीर्तन आवडत नाही. ते कानावर आलं तरी त्याला राग येतो. ते बंद पाडल्याशिवाय ते राहत
नाही त्याला नास्तिक म्हणायचं. हा, ज्याला भगवंताबद्दल प्रेम आहे, भाव आहे, तो असताना आस्तिक म्हणायचं. म्हणून त्या ठिकाणी एक माणूस असा नास्तिक होता की तो कधी देवाचं नाव सुद्धा घेत. मी सुद्धा डोळ्याने असे काही माणसं पाहिले तर मामी. हा, एका आजीला म्हणलं घ्या की देवाचं नाव, म्हणा की रामकृष्ण हरी. त्या म्हणल्या वैंस कशाला आम्हाला आता बाटीता म्हातारपणी. कारण आता नात्याने ती माझी भाऊजाईच लागत होती, लांबची नाही, नाव सांगत नाही, तुम्ही तिथे जाऊन चुगल्या लावायला बसलं. ती म्हणली काय असंच म्हणतात ना, वैंस कशाला तुम्ही आता आम्हाला बाटीता. म्हटलं कसं काय बाटी, यात काय बाटायचे. ती म्हटली कधीच नाही घेतलं ना, आता कशाला घ्यायला होता. हा, म्हटलं एकदा तरी घ्या की. ते म्हटले नाही 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 ते जमणार नाही. मग माझ्यापेक्षा हुशार एक जण तिथं आलं, ते म्हटले माईसाहेब तुम्ही हटा इकडं. म्हटलं बरं बाजूला. म्हटले मी घ्यायला होतो तुला, तिला देवाचं नाव. म्हटलं घ्यायला हवा. हा, मग ती म्हटले अहो ही महाराज काय म्हटले, कोण्या देवाचं नाव घ्या म्हटले. ती म्हणली ती तसलं घ्या म्हणले. देवाचं म्हणली सुद्धा नाही बरं का, ती तसलं घ्या म्हणले. आणि कशाला जीवाला बाटायचं आता. हा, माळ घाला म्हणा, कशाला जीवाला बाटायचं आता. मेल्यानंतर अशा माणसाच्या तोंडामध्ये तुळशी घालू नका. ऐका नाही. हा, म्हणून म्हटलं तुम्ही बाटत नाही तर तुम्ही आपला जीव बाटलेला हा असणारा पवित्र करण्यासाठी देवाचं नाव आहे. पवित्राणां पवित्रं यो मंगलानांच मंगलम देवतानांच भूतानाय पिता. हा, पवित्र देवाचं नाव घेतलं ना, आपण अपवित्र असलो तरी त्या नामामध्ये एवढी ताकद आहे की आपल्याला ते पवित्र करून टाकतं. परंतु नास्तिक तो माणूस कधीच देवाचं नाव घेत नव्हता. तेव्हा एक महाराज त्यांच्याकडे आले आणि म्हटले म्हणा की राम. ते म्हटले मला जमणार नाही. महाराज असा निबार होता, महाराजाने जेच त्याच्या गचुऱ्याला धरलं. म्हणला म्हणतो का नाही, नाही तर वरून बुक्का टाकीन. असं पॅक धरल्यामुळं ते जबरदस्तीने म्हणलं ना राम. हा, म्हणला सोडलं तुला, लगेच सोडलं त्याला. आणि एकदाच म्हणलं ते आयुष्यात बरं का. पण योगायोग असा ते मेल्यानंतर यमाच्या तावडीत गेलं. यमाच्या तावडीत गेल्यानंतर मग त्या महाराजांनी सांगितलं होतं तू जर मेला ना, मेल्यानंतर तुला यम त्रास देईन. मारिती तोडीती धोडीतेने चोर. मारिती तोडीती धोडीतेने चोर. जोडीतेने चोरा हो मारीते जोडीतेने चोरा. यमाच्या किंकार बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल, यमाच्या किंकर बहुसाल, यमाचे किंकर बहुसाल. मारीती तोडीते जोडीतेने चोर. मारीती तोडीते जोडीतेने चोर. मारीती तोडी जो जोडीतेने चोर. प्यार से कही राधे श्याम. हा, महाराज सांगतात मारिती तोडीती जोडीती निष्ठुर. यमाचे किंकर बहुसाल. आसी पत्र तरु खैराचे इंगळ निगतील ज्वाळ तैल पाकी. तप्त भूमीवरी चालविती पायी अग्निस्तंभ बाही उटाळविती.
एवढा यम असताना हा कठोर आहे, खूप त्रास देतो. तर त्यावेळेस असताना खरोखर तू सांगायचं, पहिलं मी एकदा नाव घेतलं होतं देवाचं, त्याचं पहिलं पुण्य मला द्या, नंतर पापाची सजा काय द्यायची ती द्या. ते हुशार होतं, कारण हुशार गुरुचे चेले हुशारच असतात. गुरुने तेव्हाच सांगितलं होतं, तू एकदाच आयुष्यात नाव घेतलंय ना, पण याचा फायदा बघ तुला काय होतोय. तू मेल्यानंतर फक्त एकच म्हणायचं या मला, की मी एकदा राम म्हटलं होतं ना, त्याचं पुण्य, त्याचं फल अगोदर मला द्या, नंतर पापाचं द्या. हो, तो असताना त्या ठिकाणी यम त्या ठिकाणी घेऊन गेला, आणि घेऊन गेल्याच्या नंतर त्याला असं असताना सुळाव देणार होते. परंतु त्याने हात जोडले. त्याने सांगितलं, आमच्या एका गुरु महाराजांनी मला सांगितलं होतं, एकदा राम म्हण. मी एकदा राम म्हटलो होतो, अगोदर त्या राम नामाचं काय पुण्य होते ना, त्याचं फल मला द्या, नंतर पापाचं फल काय असेल ते मला शिक्षा द्या. हो, मग आता तो यम बुचकळ्यात पडला. तो म्हटला, आता एकदाच नाव घेतले यांनी, आणि याचं काय याला फळ द्यावं म्हटले. त्याचं काही डोकं चले ना. मग त्याने विचार केला, म्हटलं आता ब्रह्माजीकडं चला. मग बघा तुम्ही, त्या व्यक्तीला घेऊन कुठे गेले? ब्रह्माजीकडे. ब्रह्माजीला विचारलं, ह्या माणसानं एकदाच देवाचं नाव घेतलं, त्याचं फल काय द्यायचं? त्याची फलप्राप्ती काय आहे? ब्रह्माजी सुद्धा बुचकळ्यात पडले. ते विचार करू लागले, म्हटले मला सुद्धा सांगता येणार नाही. मग म्हटले चला शंकर भगवानकडे. कैलासीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, तयाचे पायी माझे दंडवत, घडोनी चित्त जडोना मी, घडवाणी चित्त जडोना मी, घडवाणी चित्त जडोना मी. कैलासीचा देव भोळाच्या घडवाणी चित्त जडोना मी, घडवाणी घडवाणी चित्त जडोना मी. तयाची पायी माझे दंडवत, तयाची पायी माझे दंडवत, तयाची पायी माझे दंडवत, घडोनी चित्त जडोना मी, घडोनी चित्त जडोना मी, घडोनी चित्त जडोना मी. तयाची पायी माझे, जय हो, जडोना मी, घडो जडोना मी, घडोनी चित्त जडोना मी. तयाची पायी माझी दंडवत, घडो आणि चित्त जडोना मी. जटा जूट गंगारद चंद्र भाळी, तिचा नेत्र ज्वाळी जात वेद, कंठी काळकुट डौर त्रिशूळ हाती, कंठी काळकुट डमरू त्रिशूळ हाती, सर्वांगी विभूती शोभतसे. नामा म्हणे नामे नासुनिया पाप, नामा म्हणे नामे नासुनिया पाप, करी सुख रूप भक्त लागी. एवढी ताकद नामामध्ये. नामा म्हणे नामे, नामदेवराय सांगतात, नामा म्हणे नामे नासुनिया पाप, त्याचं फल करी सुखरूप भक्ता लागी. लागली का लिंक? लिंक लागली म्हणजे सांगणाराला पण समाधान वाटतं, आहे का नाही? म्हणूनच तर नामा म्हणे नामे नासुनिया पाप, करी सुखरूप भक्ता लागी. शंकर भगवान परमात्म्याकडे गेली.
तुम्ही विश्वनाथ दीनरंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी काय उणे तुम्हा पासी मी तो अल्पची संतोषी कृपा कराल ते थोडी पाया पडिलो बराडी थोडी कृपा आमच्यावरती करा थोडी कृपादृष्टी आमच्याकडे लावा हो त्या ठिकाणी अशा पद्धतीचे भगवान शंकराकडे गेले भगवान शंकराची प्रार्थना केली भगवान शंकराला प्रणाम केला भगवान शंकराने विचारलं किसके लिए आए हो हा भगवान शंकराला सांगितलं एकदा नाव देवाचं घेतल्यानंतर त्याची फलश्रुती काय फलप्राप्ती काय आहे भगवान शंकर भगवान प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करू लागले श्रीराम जय राम जय जय राम 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 भजन करी महादेव भजन करी महादेव राम पूजी सदाशिव राम पूजी सदाशिव राम पूजी सदाशिव विचहळला महादेव विचहळला महादेव कंठी धरिला राम राजीव कंठी धरिला राम राजीव कंठी धरिला राम राजीवा कंठी धरिला राम राजीवा श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय बोलिए श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम ए श्रीराम जय राम जय जय राम 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 भजन करी महादेव भजन करी महादेव राम पूजी सदाशिव राम पूजी सदाशिव राम पूजी सदाशिव 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 गोपाल कृष्ण भगवान त्या ठिकाणी भगवान शंकर प्रभू रामचंद्राचं नामस्मरण करू लागले ब्रह्माजीने सांगितलं हो शंकरजी आम्ही तुमच्यासाठी तुमच्याकडे आलेलो आहोत आमच्या प्रश्नाचं उत्तर न देता डोळे झाकले आणि भजन करायला लागलात हा भगवान शंकराने कानावर हात ठेवले आणि सांगितलं ब्रह्माजी मी फक्त प्रभू रामचंद्राचं नाव घेतो मी कधी विचार केलाच नाही याचं काय फल भेटेल ते आणि एकदा नामस्मरण केलेलं याचंही फल काय भेटेल हे सुद्धा मला सांगता येणार नाही मेरे बस की बात नाही हे ओ मग म्हटले चला माझ्या सहित म्हटले येतो चला तुमच्याबरोबर मी सुद्धा येतो कुठे गेले क्षीरसागरासी शयना कमलनयन कमलापती कामिन मोहन मदन मुरती भवतारका धरिताक्षिती वामन मुरती त्रिविक्रमा कुठे गेले क्षीरसागरामध्ये भगवान विष्णू ज्या ठिकाणी हजार शेषावरती अस्तर शयन केलेला आहे तिथे गेले श्री अनंत मधुसूदना पद्मनाभा नारायण जगव्यापका जनार्दन आनंद घना विनाशा सकळ देवादि देवा कृपाळ वाजिके शिवा महानंद महानुभवा सदाशिवा सहज रूपा
चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वज करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषसेना कमलनयना कमलापती कामिन मोहन मदन मूर्ती भवतारका धरिताक्षिती वामन मूर्ती त्रिविक्रम अगाय सगुण निर्गुण जगजानित्य जगजीवना वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्ण तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावाजी चरणी हिची करीत विनवणी भवबंधणी सोडवावे। हा त्या ठिकाणी प्रार्थना केली भगवान विष्णूची आणि भगवान विष्णूकडे गेल्याच्या नंतर प्रार्थना केली। भगवान विष्णूने विचारलं किसके लिए आए हो शंकर जी आए ब्रह्मा जी आए क्या संकट आया है काय संकट आलं तुमच्यावरती सांगा। त्यांनी सगळ्यांनी हात जोडले। त्या ठिकाणी यम सुद्धा आलेला आहे। म्हटले यम सुद्धा इथपर्यंत आला काय अडचण आली नेमकी अशी काही नाही। म्हटले कोंडा मावशी झोपू नका हा म्हटले काय अडचण आली इतकं गोड चाललंय त्यामुळे गोड झोप लागली त्यांना। प्यार से कही राधे श्याम मस्त चष्मा घातलाय पण त्यातून दिसते आम्हाला हा म्हणून त्या ठिकाणी भगवान विष्णूची प्रार्थना केली। भगवान विष्णूने विचारलं त्या ठिकाणी यमदूताला सुद्धा विचारलं का काय संकट आलंय का भगवान शंकर आलेत ब्रह्माजी आलेत यमदूत सुद्धा आलेला आहे चिल्लर पार्टी शांत बसा। हा सांगितलं काही नाही हा जो असताना मी बरोबर आणलेला आहे तो नास्तिक माणूस आहे यमदूत म्हटला आणि याने एकदा देवाचं नाव घेतलंय म्हटले देवा याचं फल याला काय द्यायचं ह्या विचारामध्ये आम्ही सगळे येडे झालोत म्हणले येडे हा मग भगवान विष्णू म्हटले कोण आहे तो इकडे बोलून घेतलं आणि मांडीवर बसवलं। हा मग पुन्हा शंकर आणि ब्रह्माजीने विचारलं म्हटले भगवान देवा विष्णू देवा सांगा की म्हटले एकदा नाव घेतलंय त्याने मग त्याचं फल त्याला काय द्यावा। त्या भगवान विष्णू म्हटले कळत नाही का तुम्हाला त्याला मांडीव घेतलं याचा अर्थ काय फल भेटलं। हा एकदा नाव घेतलं तर देवाची मांडी बसायला मिळाली। मग तुम्ही एवढ्या वेळेस नाव घेतल्यानंतर देव तुम्हाला डोक्यावर नाही का घेणार। हा एवढी रामनामामध्ये काय आहे ताकद आहे। म्हणून सर्वांनी तुम्ही आम्ही सुद्धा काय म्हणायचं भगवान परमात्म्याचं नाव घ्यायचं पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी ए पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी पांडुरंग हरी जय जय पांडुरंग हरी हरि हरि पांडुरंग हरि जय जय पांडुरंग हरि 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 पांडुरंग हरि जय जय पांडुरंग हरि पांडुरंग हरि हरि पांडुरंग हरि जय जय पांडुरंग सभी लोग बोलिए ताली बजाइए ए पांडुरंग हरि जय जय पांडुरंग हरि ए पांडुरंग हरि जय जय पांडुरंग हरि जय हो ए पांडुरंग हरि जय जय पांडुरंग हरि ए पांडुरंग हरि जय जय पांडुरंग हरि पांडुरंग हरि पांडुरंग हरि म्हणून भगवान परमात्म्याचं नामचिंतन करणं अत्यंत महत्त्वाचं आहे आवश्यक आहे। देवाचं नामस्मरण करण्यासाठीच तुम्ही आम्ही जन्माला आलेलो आहोत। त्या परमात्म्याचं दर्शन जीवनामध्ये घडावा। सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। माझा भगवान परमात्मा
कसं आहे, सतघन चितघन आनंद घन. माझ्या देवाला जर पाहिलं तर आत्मिक समाधान लागतं, अंतकरण भरून येतं. म्हणून त्या ठिकाणी अष्टभाव निर्माण झाले पाहिजे, परमात्म्याचं दर्शन करण्याची इच्छा झाली पाहिजे. डोळे भरून या पाहिन तुझे मुख, हेची माझा सुका दे देवा. कान भरून या ऐकन तुझी कीर्ती, हे माझा विश्रांती दे देवा. वाही रंगी टाळी नाच उदास, हे दे हातास पाया सुका. तुका म्हणे माझा सकळा देह भाव, आणि नको ठाव चिंतयासी. म्हणून जीवनामध्ये एक नियम करा, गळ्यामध्ये तुळशीची माळ असावी, गोपीचंदन टिळा असावा, नित्यनेम हरिपाठ असावा, आणि कमीत कमी एखादी ओवी तरी ज्ञानेश्वरीची वाचावी. कारण ही भूमी संतांची भूमी आहे, हे संतांचं राष्ट्र आहे. महाराज सांगतात वीर वीरांगणांचं राष्ट्र आहे, छत्रपती शिवाजी महाराजांचं राष्ट्र आहे. म्हणून या ठिकाणी या पवित्र महाराष्ट्रामध्ये आपण राहतो, तर संतांचे विचार थोडे घेऊन चाला, त्यांच्या विचाराने चालण्याचा प्रयत्न करा. सगळं शक्य आपल्याला होणार नाही, पण थोडंसं खरोखर मुंगीच्या पाया एवढं आपण केलं पाहिजे. म्हणून या ठिकाणी ही विश्वमाऊली ज्ञानोबराय तुमच्या आमच्यासाठीच अवतरण आलेले आहेत. कारण का महाराज महाविष्णू फुकीजा महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. म्हणून या ठिकाणी आपली वेळ संपलेली आहे. सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. सतघन आनंद घन चित्तघन परमात्म्याचं दर्शन सातत्याने करा, त्याचं नामचिंतन करा. विश्वोत्पत्त्यादि हेतवे, विश्व भरून उरलेला आहे माझा भगवान परमात्मा. तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः. त्रिविध तापाची निवृत्ती होती माझ्या परमात्म्याचं दर्शन झाल्यानंतर. माझ्या माऊलीचं दर्शन झाल्यानंतर सुद्धा त्रिविध तापाची निवृत्ती होती. का तर तो असा महाविष्णूचाच अवतार आहे. माऊली म्हणजे महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. ही कसं एकदा बसलं का ती खजिना निघतच राहतो, त्यापेक्षा लवकर आपला हनुमंतासारखं शेपूटावरून घेतलेलं बरं. म्हणून या ठिकाणी लगेच घालावं लागतो, पण घालावं लगेच, आता उशीर झाला आहे. थोडंसं आता सगळ्यांनी भजन करा. राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 हो राधे 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 हो राधे राधे. हातला हाराला राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 कृष्ण मिला दे. सभी लोग उठिए, जरा उठा महिला मंडळ, 1 मिनिट. हे राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 कृष्ण मिला दे. राधे 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 हो राधे 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 हो राधे राधे. प्यार से क्या बात है. राधे राधे हो राधे 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 हो राधे राधे. सभी लोग बोले राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 कृष्ण मिला दे. राधे 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 श्याम मिला दे, राधे 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 कृष्ण मिला दे. जय हो. राधे राधे हो राधे
राधे राधे हो राधे राधे प्यार से राधे राधे हो राधे 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 हो राधे 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 हो राधे वाह 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 क्या बात है गोरे महाराज राधे राधे हो राधे 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 गोपाल कृष्ण भगवान। बैठो सभी लोग बैठो। क्या बात आहे, काय ताकद आहे देवाच्या नावामध्ये। बैठो बैठो। ऐका आपली सेवा या ठिकाणी विराम घेत आहे। सभी लोग बैठे 5 मिनिटं विराम घेत आहे। सुंदर अशी संगीतमय प्रवचन, याला काय म्हणायचं, संगीतमय प्रवचन, संगीतमय कीर्तन म्हटलं तरी चालतं बरं का। हां म्हणून आपल्या साऱ्या प्रवचनाला सुंदर अशी तबल्याची साथ देणारे आदरणीय या ठिकाणी घोलेभाऊ महाराज, आदरणीय पेटीची साथ देणारे आमचे डोमकावळेजी महाराज, आदरणीय टाळाची साथ देणारे आदरणीय आमचे नाना महाराज लटके,